आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया। या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं सबंध देशभराचं लक्ष जिथे लागलेलं आहे, अर्थात T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचलेला आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना 176 धावांपर्यंत भारताला मजल मारता आली आहे। सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली। कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव तिन्ही बिनीचे शिलेदार आक्रमक खेळण्याच्या नादात स्वस्तात बाद झाले। मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्या भागीदारीनं भारताचा डाव सावरला। दोघांनी चौथ्या विकेटसाठी 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली। अक्षर पटेलनं या भागीदारीत आक्रमक पवित्रा घेत चौफेर फटकेबाजी केली आणि ही जोडी मैदानात टिकते असं वाटत होतं आणि त्याचाच अक्षर पटेल धावबाद झाला। अक्षरने 31 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार लगावत 47 धावा केल्या। त्यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेनं विराट कोहलीला उत्तम साथ दिली। दोघांनी अखेरच्या षटकात आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत धावा जमवण्यास सुरुवात केली आणि विराट कोहलीनं या दरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलेलं आहे। प्रथमेश दीक्षित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रथमेश, आपण बघतोय भारतानं प्रथम फलंदाजी करताना 176 धावांचं एक आव्हान दिलेलं आहे। आता सध्या नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच 177 धावांचं आव्हान घेऊन साऊथ आफ्रिकेची टीम या फायनलमध्ये पोहोचलेली आहे, मैदानावर उतरलेली आहे। आणि लेटेस्ट अपडेट आपल्या प्रेक्षकांना द्यायचं ते म्हणजे रेझा हेंड्रिक्स त्यांचा जो ओपनर आहे तो बाद झालेला आहे। जसप्रीत बुमराहने त्याला आउट केलेलं आहे। आणि आजच्या इनिंगबद्दल म्हणायचं गेलं सौरभ, तर टोटलीपणे विराट इनिंग असं त्याचा उल्लेख करावा लागेल आजच्या या फायनलचं। आपल्याला माहिती आहे विराट कोहली संपूर्ण स्पर्धेमध्ये फेल गेला होता। ओपनिंग कॉम्बिनेशन वर्क झालेलं नव्हतं, ते ओपनिंग कॉम्बिनेशन या मॅचमध्येही वर्क झालं नाही, पण सिंगल हँडेडली विराट कोहलीने आपला संघ संकटात असताना अगदी शेवटपर्यंत मैदानात राहत त्याने आपली चुणूक दाखवून दिली, फटकेबाजी केली। जिथे स्लो खेळायची गरज होती तिकडे स्लो खेळला, जिकडे फास्ट खेळायची गरज होती तिकडे फास्ट खेळला। म्हणजे एका अर्थाने इनिंग ॲक्सेलरेट करणं हे आपण क्रिकेटिंग टर्म्समध्ये म्हणतो, ती अतिशय सुंदर पद्धतीने इनिंग ॲक्सेलरेट केली विराट कोहलीने या इनिंगमध्ये। आणि त्याच्या जीवावरच आज आपण 176 धावांचा टप्पा पार म्हणजे 176 धावांपर्यंत पोहोचलेलो होते आणि एक आश्वासक अशी धावसंख्या विराट कोहलीच्या या इनिंगमुळे आपण पोहोचलेलो आहेत। आणि अर्थातच त्याला अक्षर पटेल असेल, शिवम दुबे असेल यांनी देखील तितकीच मोलाची साथ दिलेली आहे। त्यामुळे आत्ताची फायनल ही खरंच इंटरेस्टिंग होणार आहे। सौरभ, निश्चितच प्रथमेश, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।